नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे आपण पाहत आहोत. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारनं तमिळ थाई वाजाथू हे राज्यगीत म्हणून घोषित केलं आहे? योग्य उत्तर आहे तमिळनाडू सरकार. तमिळनाडू सरकारनं तमिळ थाई वाजायुथू हे प्रार्थना गीत राज्यगीत म्हणून घोषित केलं आहे. नेक्स्ट, 2020-21 या आर्थिक वर्षात डिजिटल व्यवहारामध्ये कोणती बँक आघाडीवर आहे? योग्य उत्तर आहे बँक ऑफ बडोदा. 2020-21 या आर्थिक वर्षात बँक ऑफ बडोदानं डिजिटल व्यवहारामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. नेक्स्ट, ढाका बांगलादेश येथे आयोजित आशियाई चॅम्पियन ट्रॉफी पुरुष हॉकी स्पर्धेत कोणत्या संघाने जिंकली? योग्य उत्तर आहे कोरिया. ढाका बांगलादेश येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन ट्रॉफी पुरुष हॉकी स्पर्धेत कोरियानं जपानचा 4-2 असा पराभव केला. नेक्स्ट, कोणत्या बँकेनं यू ग्रो कॅपिटल सोबत INR 1000 कोटी औपचारिक क्रेडिट कमी दरात उपलब्ध करून देण्यास सहकर्जावर करार केला आहे? योग्य उत्तर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँक ऑफ इंडियानं यू ग्रो कॅपिटल MSME कर्ज देणाऱ्या फिनटेक प्लॅटफॉर्म सोबत सहकर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळं यू ग्रो कॅपिटलच्या सर्व उत्पादन श्रेणीमध्ये अल्प दरात MSME साठी INR 1000 कोटी औपचारिक क्रेडिट कार्ड प्रदान केले जाईल. नेक्स्ट, प्रतिष्ठित आशियाई पुरस्कार 2021 मध्ये कोणत्या विद्यापीठाने लीडरशिप अँड मॅनेजमेंट टीम ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे? योग्य उत्तर आहे कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी. कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी विद्यापीठ समजले जाणारं भुवनेश्वरला त्याच्या अभूतपूर्व साथीच्या प्रतिसाद आणि मदत कार्यासाठी अवॉर्ड्स इन एशिया लीडरशिप आणि मॅनेजमेंट टीम ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट, सामाजिक न्याय 2021 साठी मदर तेरेसा मेमोरियल अवॉर्ड कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे अनिल प्रकाश जोशी. पर्यावरण तज्ञ डॉक्टर अनिल प्रकाश जोशी ज्यांना यावर्षी पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे, त्यांना सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा स्मृती पुरस्कार 2021 न सन्मानित करण्यात आला. नेक्स्ट, प्री अरायव्हल कस्टम डेटा एक्सचेंज वर भारत आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे मालदीव. भारत आणि मालदीव यांनी एका आभासी समारंभात प्री अरायव्हल कस्टम डेटा एक्सचेंजवर पायलट प्रकल्पाच्या संयुक्त प्रेक्षेपणासाठी दोन देशाच्या सीमा शुल्कादरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारनं सोयीस्कर बस प्रवासासाठी चलो मोबाईल ॲप्लिकेशन आणि चलो स्मार्ट कार्ड सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. बृहन्मुंबई इलेक्ट्रॉनिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट बेस्ट बस तिकीट डिजिटल आणि आगाऊ खरेदी सुलभ करण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चलो मोबाईल ॲप्लिकेशन ॲप आणि चलो स्मार्ट कार्ड लॉन्च केले आहे. नेक्स्ट, कोणत्या विमा कंपनीनं HO सुरी यांनी नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे? योग्य उत्तर आहे IFCO जनरल इन्शुरन्स. योग्य उत्तर आहे IFCO आणि जपानच्या टोकियो मरीन ग्रुप जनरल इन्शुरन्स मधील 51.49 संयुक्त उपक्रम कंपनीला HO सुरी यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या न्यायमूर्तीची उत्तराखंड उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा. न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा यांची उत्तराखंड उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, कोणत्या भारतीय खेळाडूनं सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? योग्य उत्तर आहे हरभजन सिंग. भारताचा महान ऑफ स्पिनर हरभजन सिंग यांनी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. नेक्स्ट, युरोपियन देश बेल्जियमनं आपलं सर्व 7 अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या वर्षी बंद करण्याचं घोषित केलं आहे? योग्य उत्तर आहे 2025. युरोपियन देश बेल्जियमनं सन 2025 पर्यंत सर्व 7 अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, प्रतिष्ठित टाइम्स हायर एज्युकेशन एशिया अवॉर्ड्स 2021 मध्ये डिजिटल इनोव्हेशन ऑफ द इयर अवॉर्ड कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी.
ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीनं प्रतिष्ठित टाइम्स हायर एज्युकेशन एशिया अवॉर्ड्स 2021 मध्ये शाळा आणि विद्यापीठ डेटा व्यवस्थापित करण्यास मदत करण्यासाठी मोफत क्लाउड आधारित ॲप्लिकेशन तयार केल्याबद्दल डिजिटल इनोव्हेशन ऑफ द इयर अवॉर्ड जिंकला आहे. नेक्स्ट, भारतीय वायुसेनेनं S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचा पहिला स्क्वॅड्रन कोणत्या पश्चिम क्षेत्रात तैनात केला आहे? योग्य उत्तर आहे पंजाब. भारतीय वायुसेनेनं पश्चिम पंजाब सेक्टरमध्ये S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचा पहिला स्क्वॅड्रन तैनात केला आहे, जो पाकिस्तान आणि चीन हवाई धोक्याची काळजी घेईल. नेक्स्ट, अन्न आणि औषध प्रशासनाने कोणता रोग टाळण्यासाठी ॲप्टिट्यूड इंजेक्शनाला मान्यता दिली आहे? योग्य उत्तर आहे HIV. अन्न आणि औषधी प्रशासनानं HIV रोखण्यासाठी ॲप्टिट्यूड इंजेक्शनाला मान्यता दिली आहे. HIV हा एक विषाणू आहे जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. नेक्स्ट, प्रतिष्ठित US ज्युनियर स्क्वॉश ओपन जिंकणारी पहिली महिला कोण आहे? योग्य उत्तर आहे अनाहत सिंग. 13 वर्षीय दिल्लीची मुलगी अनाहत सिंग फिलाडेल्फिया येथील आर्नेल स्पेक्टर सेंटर इथं प्रतिष्ठित US ज्युनियर स्क्वॉश ओपन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यात ऊर्जा सुधारण्यासाठी सरकारने KfW सोबत 140 मिलियन युरो कर्जावर स्वाक्षरी केली आहे? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. भारत सरकारनं जर्मन आधारित KfW डेव्हलपमेंट बँकेसोबत मध्य प्रदेशातील ऊर्जा सुधारणा कार्यक्रमासाठी 140 दशलक्ष युरो कमी व्याज कर्ज आणि 2 लक्ष युरो अनुदान करारावर स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, कोणत्या महिला संघानं अंतिम फेरीत भारताचा पराभव करून U19 महिला चॅम्पियन जिंकली आहे? योग्य उत्तर आहे बांगलादेश. बांगलादेशच्या महिला संघानं फायनलमध्ये भारताचा पराभव करून U19 महिला चॅम्पियन जिंकली आहे. नेक्स्ट, कोणत्या कंपनीनं मास्टर कार्ड सोबत टोकनायझेशन पद्धत जाहीर केली आहे? योग्य उत्तर आहे गुगल. गुगल आणि स्मार्ट कार्डने टोकनायझेशन पद्धत जाहीर केली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची उत्तर प्रदेश राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे दुर्गा शंकर मिश्रा. उत्तर प्रदेशचे नवे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी कार्यभार स्वीकारला आहे. दुर्गा शंकर मिश्रा हे 1984च्या बॅचचे उत्तर प्रदेशचे कॅडेटचे IAS अधिकारी आहे. एवढेच नव्हे तर मिश्रा हे दिल्ली मेट्रोचे अध्यक्षही आहे. मिश्रा यांनी IIT कानपूरमधून इंजिनिअरिंग केलं आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठातून MBA केलं. एवढंच नव्हे तर मिश्रा यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण पदं ही भूषवलेली आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्यात वादग्रस्त AFSPA आणखी 6 महिन्यासाठी जून 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे नागालँड. नागालँडमधील वादग्रस्त सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा आणखी 6 महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे. हा कायदा सुरक्षा दलांना व्यापक अधिकार देतो. याचा कालावधी वाढवण्यात आला आहे जेव्हा लष्करी न्यायालयाच्या 11 सप्टेंबर 1958 रोजी संकटग्रस्त ईशान्येमध्ये सैन्याला कारवाई करण्यास मदत करण्यासाठी पारित केला आहे. बॉलिवूडमधील कोणत्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचे नुकतेच निधन झाले आहे? योग्य उत्तर आहे विजय गलानी. ज्येष्ठ बॉलिवूड निर्माते विजय गलानी यांचं निधन झालं. वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी लंडनच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. विजय गलानी दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते आणि त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. निर्माता विजय गलानी यांनी सलमान खान, अक्षय कुमार याच्यासोबत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज निर्माते आणि स्टार सोबत काम केलं. त्यांनी गोविंदा, मनीषा कोइराला यांचा अचानक हा चित्रपट देखील तयार केला. नेक्स्ट, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सचे महासंचालक संजय अरोरा यांना खालीलपैकी कोणत्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे सशस्त्र सीमा बल. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सचे महासंचालक संजय अरोरा यांना सशस्त्र सीमा बल विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. SSB प्रमुख कुमार राजेश चंद्रा 31 डिसेंबरला निवृत्त होत आहेत. बिहार कॅडचे 1985 बॅचचे IPS अधिकारी चंद्रा यांनी जानेवारी 2021 मध्ये सशस्त्र सीमा बलचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. नेक्स्ट, केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि ऑल
इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी जारी केलेल्या अटल इनोव्हेशन रँकिंग 2021 मध्ये कोणत्या IITने सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे? योग्य उत्तर आहे IIT मद्रास. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद अटल इनोव्हेशन रँकिंग 2021 ने जारी केलेल्या यामध्ये IIT मद्रासने सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावलं आहे. तर IIT बॉम्बेला दुसरं आणि IIT दिल्लीला तिसरं स्थान मिळवलं आहे. तर IITS आणि IISc या क्रमवारीत टॉप 10 केंद्रीय संस्थांपैकी नाविन्य आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देतात. नेक्स्ट, भारत आणि कोणत्या देशाच्या सरकारनं अलीकडे सर्व पात्र प्रवाशांना दोन्ही देशादरम्यान प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी एअर बबल कराराला अंतिम रूप दिलं आहे? योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया. भारत सरकार आणि सौदी अरेबिया सरकारनं सर्व पात्र प्रवाशांना दोन्ही देशादरम्यान प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यासाठी एअर बबल कराराला अंतिम रूप दिलं आहे. एअर बबल करारामुळे 1 जानेवारी 2022 पासून दोन्ही देशादरम्यान उड्डाणे सुरू होतील. एअर बबल करार ही दोन देशांमधील तात्पुरती व्यवस्था आहे. नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे निलंबित झाल्यास व्यावसायिक प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं ही व्यवस्था करा. नेक्स्ट, Z+ सुरक्षेत महिला कमांडो तैनात करण्याची घोषणा कोणती आहे? योग्य उत्तर आहे केंद्र सरकार. केंद्र सरकारने VIP सुरक्षेत म्हणजेच Z+ श्रेणीच्या सुरक्षेत महिला कमांडो तैनात करण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, कोणत्या देशानं NATO सोबत सुरक्षा उपायासाठी कराराचा मसुदा सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे रशिया. रशियानं उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन सोबत सुरक्षा उपायासाठी कराराचा मसुदा सुरू केला आहे. नेक्स्ट, सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे 76,000 कोटी. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंगला चालना देण्यासाठी भारत सरकारनं 76,000 कोटीच्या योजनेला मंजुरी दिली आहे आणि ही योजना भारताला हायटेक उत्पादनासाठी जागतिक केंद्र बनविण्यात आणि मोठ्या चिप निर्मात्यांना आकर्षित करण्यास मदत करेल. नेक्स्ट, वैद्यकीय ऑक्सिजनचा अपव्यय टाळण्यासाठी कोणत्या देशानं राष्ट्रीय ऑक्सिजन स्टीवर्डशिप प्रोग्राम सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे भारत. अपव्यय टाळण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा तर्कशुद्ध वापर करण्यासाठी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारत सरकारनं राष्ट्रीय ऑक्सिजन स्टीवर्डशिप प्रोग्राम सुरू केला आहे. नेक्स्ट, उत्तराखंडने कोणत्या क्रिकेटपटूची राज्य ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? योग्य उत्तर आहे वृषभ पंत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भारतीय क्रिकेटपटू वृषभ पंतची राज्याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. नेक्स्ट, कोणत्या मंत्रिमंडळाने पहिले शिक्षक विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे? योग्य उत्तर आहे दिल्ली मंत्रिमंडळ. दिल्ली मंत्रिमंडळाने पहिले शिक्षक विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारनं विनामूल्य स्मार्टफोन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने महत्त्वाकांक्षी मोफत स्मार्टफोन योजना सुरू करणार आहे. नेक्स्ट, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे विवेक गोगिया. आगमंट संवर्गातील 1990 बॅचचे IPS अधिकारी विवेक गोगिया यांना नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे संचालक म्हणून नवीन पोस्टिंग मिळाली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारनं ट्रान्सजेंडरसाठी पोलिसांमध्ये 1% आरक्षण जाहीर केले आहे? योग्य उत्तर आहे कर्नाटक सरकार. कर्नाटक सरकारने ट्रान्सजेंडरसाठी पोलिसांमध्ये 1% आरक्षण जाहीर केले आहे. नेक्स्ट, सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्कच्या वतीनं अप्रत्यक्ष कर वसूल करण्यासाठी RBIनं कोणत्या बँकेला अधिकृत केलं आहे? योग्य उत्तर आहे RBL बँक. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळच्या वतीनं
अप्रत्यक्ष कर गोळा करण्यासाठी RBIनं RBL बँकेला परवानगी दिली आहे. नेक्स्ट, ग्रामीण भागात हवाई आरोग्य सेवा सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं? योग्य उत्तर आहे ओडिसा. राज्यातील दुर्गम आणि मागासलेल्या भागातील लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी येथील बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री वायू स्वास्थ्य सेवा एअर ॲम्ब्युलन्स सेवा लॉन्च केली आहे. नेक्स्ट, कोणती कंपनी मिसाईल 230 दशलक्ष डॉलरमध्ये विकत घेईल? योग्य उत्तर आहे विप्रो. विप्रो 230 दशलक्ष डॉलर्समध्ये परिवर्तनशील सायबर सुरक्षा सल्लागार प्रदाता इडिगल घेणार आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यात सर्वात लांब पूल टी सेतूचे उद्घाटन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ओडिसा. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी टी सेतू प्रकल्पाचे उद्घाटन केले. टी सेतू हा कटक जिल्ह्यातील महानदीवरील राज्यातील सर्वात लांब पूल आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने प्रिव्हेन्शन ऑफ मॉब व्हायलन्स आणि मॉब लिचिंग विधेयक मंजूर केले नाही? योग्य उत्तर आहे केरळ. पश्चिम बंगाल, राजस्थान आणि मणिपूर या राज्यामध्ये जमाव हिंसाचार लिचिंगच्या घटना रोखण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे. नेक्स्ट, बीजिंग ऑलिम्पिकसाठी भारतीय दलाचे शेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे हरजिंदर सिंग. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं हरजिंदर सिंग भारतीय आईस हॉकी असोसिएशनचे सरचिटणीस यांची बीजिंगमध्ये आगामी 2022 हिवाळी ऑलिम्पिकसाठी देशाच्या तुकडीचं शेफ डी मिशन म्हणून नियुक्ती केली आहे. नेक्स्ट, लोकरंग 2021 ची 11 दिवसाची 24वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे जयपूर. 11 दिवसाचा 24वा लोकरंग 2021 हा लोककलाकारांचा वार्षिक महोत्सव जयपूर राजस्थान येथे जवाहर कला केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. नेक्स्ट, 2021-22 साठी आगाऊ कर संकलन 53.50% वाढून किती झाले आहे? योग्य उत्तर आहे 4.60 लाख कोटी. या आर्थिक वर्षात आगाऊ कर संकलन 53.50% वाढून 4.60 लाख कोटीवर पोहोचले आहे, जे अर्थव्यवस्थेत पुनर्प्राप्ती दर्शविते. नेक्स्ट, कोणत्या संस्थेनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण शिक्षण आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी युडर्मी बिझनेस सोबत भागीदारी करार केला आहे? योग्य उत्तर आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने NPCIच्या कर्मचाऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण शिक्षण आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी उडमी बिझनेस सोबत भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यानं स्पोर्ट ॲक्शन टू हार्नेसिंग एक्सप्रेशन ऑफ यूथ सहाय्य योजना सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे झारखंड. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी माओवादग्रस्त भागांसाठी युवा आकांक्षा योजनेचा उपयोग करण्यासाठी क्रीडा कृती सुरू केली आहे. नेक्स्ट, डिजिटल पेमेंटमध्ये कोणती बँक आघाडीवर आहे? योग्य उत्तर आहे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदाने 2021 या आर्थिक वर्षासाठी मोठ्या बँकांमधील एकूण डिजिटल व्यवहारामध्ये 1 नंबरचे स्थान प्राप्त केल्याचं जाहीर केलं आहे. नेक्स्ट, BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष शटलर कोण बनला आहे? योग्य उत्तर आहे किदांबी श्रीकांत. किदांबी श्रीकांत हा BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष शटलर ठरला आहे. नेक्स्ट, केंद्र सरकारनं गुरु तेग बहादूर यांच्या 400व्या जयंतीनिमित्त स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. केंद्र सरकारनं गुरु तेग बहादूर यांची 400वी जयंती साजरी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये काही बदल केले आहेत. आता त्याचे 70 सदस्य आहेत आणि पंतप्रधान त्याचे अध्यक्ष आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला,
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे या समितीचे सदस्य आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता भारतीय यष्टिरक्षक 26 सामन्यात 100 बळी घेणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक ठरला? योग्य उत्तर आहे ऋषभ पंत. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत एक खास विक्रम केला आहे. 3 सामन्याच्या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात त्यांनी 100 कसोटीत भारताचा माजी दिग्गज महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंतने 8 फलंदाजाला स्टंप करताना एकूण 93 झेल घेतले आहेत. अशा प्रकारे त्यांनी चाचणीत एकूण 100 आउट करण्याची अप्रतिम कामगिरी ही केलेली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे 27 डिसेंबर. 27 डिसेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन आयोजित करण्यात आला होता. 2020 मध्ये पहिल्यांदा या दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं, जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या महासभेने साथीच्या रोगाविरुद्ध सज्जता, प्रतिबंध आणि भागीदारीच्या महत्त्वासाठी वकिली करण्याच्या गरजेवर जोर दिला होता. युनायटेड नेशनच्या म्हणण्यानुसार विविध महामारीच्या व्यवस्थापनातून धडा घेणं आणि साथीच्या प्रतिबंधासाठी कठोर उपाययोजना राबवणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून पिन आणि झीलच्या विलिनीकरणानंतर नवीन कंपनीचा CEO कोण असेल? योग्य उत्तर आहे पुनीत गोयंका. पुनीत गोयंका कराराचा एक भाग म्हणून 5 वर्षासाठी विलीन झालेल्या नवीन संस्थेचे MD आणि CEO म्हणून कायम राहतील. नेक्स्ट, 100% लसीकरण करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? योग्य उत्तर आहे अंदमान निकोबार. अंदमान आणि निकोबार बेटांनी त्यांच्या लक्षित लाभाचे 100% दुहेरी डोस कोविड लसीकरण साध्य केले आहे. नेक्स्ट, नासाने जुनो मोहिमेद्वारे रेकॉर्ड केलेला आवाज कोणत्या ग्रहावरील चंद्र गॅनिमेड जवळ सोडला आहे? योग्य उत्तर आहे बृहस्पती. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने गुरुच्या चंद्र गॅनिमेड जवळ जुनो मोहिमेचा रेकॉर्ड केलेला आवाज प्रसिद्ध केला आहे. नेक्स्ट, सर्वाधिक बँक खाती असलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या यादीत कोणते राज्य अव्वल आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. केंद्राच्या आर्थिक समावेशन योजना प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत एकूण लाभार्थ्याची संख्या 44 कोटीचा टप्पा ओलांडली आहे. नेक्स्ट, इंडियाज एन्सेंट लिगसी ऑफ वेलनेस हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? योग्य उत्तर आहे रेखा चौधरी. डॉक्टर रेखा चौधरी यांनी लिहिलेल्या इंडियाज एन्सेंट लेगसी ऑफ वेलनेस या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप मिशन कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित केले जाईल? योग्य उत्तर आहे फ्रेंच गयाना. वेब स्पेस टेलिस्कोप सध्या फ्रेंच गयानाच्या कौरो येथील गयाना स्पेस सेंटरपेक्षा आधी प्रक्षेपित होणार आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 23 डिसेंबर. राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी 23 डिसेंबर रोजी भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो, जो शेतकरी नेता देखील होता, ज्यांनी भारतीय शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक धोरणे आणली. नेक्स्ट, भारत सरकार आणि जर्मनी विकास बँकेनं कोणत्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 442.26 दशलक्ष युरोच्या कर्जावर स्वाक्षरी केली आहे? योग्य उत्तर आहे सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्प. भारत सरकार आणि जर्मनी विकास बँकेनं गुजरातमधील 40.35 किमी सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 444.26 दशलक्ष युरोच्या कर्जावर स्वाक्षरी केली. नेक्स्ट, कोणते राष्ट्र अंडर-19 युवा आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करत आहे? योग्य उत्तर आहे UAE. UAE अंडर-19 युवा आशिया कप 2021चं आयोजन केलं आहे. पहिला सामना भारत अंडर-19 आणि UAE यांच्यात
झाला होता. नेक्स्ट, नवनीतम ICC कसोटी फलंदाज रँकिंग 2021 मध्ये अव्वल क्रमांक असलेला भारतीय कोण आहे? योग्य उत्तर आहे रोहित शर्मा. ICC टेस्ट प्लेयर रँकिंग 2021 मध्ये भारताचा सर्वोच्च रँक असलेला टेस्ट बॅट्समॅन रोहित शर्मा आहे, जो ICC पुरुष टेस्ट बॅट्समॅन रँकिंग 2021 मध्ये 5व्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट, कोणते राज्य 1 जानेवारीपासून सार्वजनिक ठिकाणी लसीकरण न केलेल्या लोकांना प्रतिबंध करेल? योग्य उत्तर आहे हरियाणा. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी सांगितले की 1 जानेवारी 2022 नंतर ज्या लोकांनी कोविड-19 विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेले नाही त्यांना सार्वजनिक ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही. नेक्स्ट, वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी प्रदीप कुमार रावत यांनी कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे चीन. वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी प्रदीप कुमार रावत जे चीनी मुत्सद्द्यासोबत वाटाघाटी करणार तरबेज आहेत, त्यांची चीनमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भगवान कृष्ण बलराम जगन्नाथ रथयात्रेला वार्षिक राज्य उत्सव म्हणून घोषित केले? योग्य उत्तर आहे पंजाब. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी भगवान कृष्ण बलराम जगन्नाथ रथयात्रा हा वार्षिक राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे. नेक्स्ट, टाटा सन्सच्या एअर इंडियामधील शेअर होल्डिंगच्या संपादनास खालीलपैकी कोणी मान्यता दिली आहे? योग्य उत्तर आहे भारतीय स्पर्धा आयोग. भारतीय स्पर्धा आयोगाने CCI टाटा सन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या टेरेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे एअर इंडियामध्ये शेअर होल्डिंग संपादन करण्यास मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात किती किमतीच्या अनेक विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी केली? योग्य उत्तर आहे 650 कोटी. गोव्यातील तळेगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये गोवा मुक्ती दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील 650 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. नेक्स्ट, कोणत्या देशानं सिनेमॅटिक रिलीजमधील सेन्सॉरशिप समाप्त करण्याची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. संयुक्त अरब अमिरातीने सिनेमॅटिक रिलीजमधील सेन्सॉरशिप संपुष्टात आणण्याची घोषणा केली. नेक्स्ट, ब्राह्मोस एअरस्पेस लिमिटेडचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे अतुल दिनकर राणे. अतुल दिनकर राणे यांची ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र तयार करणाऱ्या ब्राह्मोस एअरस्पेस लिमिटेडचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, कोणत्या कंपनीनं ED विरुद्ध रिट याचिका दाखल केली आहे? योग्य उत्तर आहे ॲमेझॉन. ॲमेझॉननं दिल्ली उच्च न्यायालयात भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाविरुद्ध रिट याचिका दाखल केली आहे. नेक्स्ट, इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टुअर्ट ब्रँड कसोटी फॉर्मॅटमध्ये 150 सामना खेळणारा जगातील कोणता खेळाडू बनला आहे? योग्य उत्तर आहे 10वा. इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टुअर्ट ब्रँड अलीकडेच श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महिला जयवर्धनेला मागे टाकून कसोटी फॉर्मॅटमध्ये 150 सामने खेळणारा जगातील 10वा खेळाडू बनला आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यात 7 नवीन इंटरनेट नोड सुरू केले जात आहेत? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून 7 नवीन इंटरनेट एक्सचेंज नोड्स उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. नेक्स्ट, भारत सरकार आणि जर्मनी डेव्हलपमेंट बँकेनं सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी किती कर्जावर स्वाक्षरी केली आहे? योग्य उत्तर आहे 442.26 दशलक्ष. भारत सरकार आणि जर्मनी डेव्हलपमेंट बँक KfW यांनी गुजरातमधील 40.35 किमी सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 442.26 दशलक्ष युरो कर्जावर स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणाची वन महासंचालक आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे चंद्रप्रकाश गोयल. भारतीय वन सेवेने चंद्रप्रकाश गोयल यांची वन महासंचालक आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे विशेष सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. गोयल 1986च्या बॅचचे IFS अधिकारी. यापूर्वी उत्तर प्रदेशच्या वन विभागाच्या अंतर्गत प्रधान मुख्य वनरक्षक होते. नेक्स्ट, कोणत्या भारतीय वेगवान गोलंदाजाने अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेण्याचा विक्रम केला आहे? योग्य उत्तर आहे मोहम्मद शामी. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीनं कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेण्याचा विक्रम केला आहे. शामीनं सेंचुरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात हे स्थान गाठलं आणि त्यासाठी त्यांनी 9,896 चेंडू घेतले. यापूर्वी हा विक्रम ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या नावावर होता, ज्यांनी 10,248 चेंडू घेतले होते. नेक्स्ट, कोणत्या देशाने अलीकडेच NOC शिवाय परदेशी व्यक्तीच्या लग्नावर बंदी घातली आहे? योग्य उत्तर आहे श्रीलंका. श्रीलंकेनं NOC शिवाय परदेशी लोकांच्या लग्नांवर बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेने हे अनिवार्य केलं आहे. नवीन कायदा 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. रजिस्ट्रार जनरल वीरा सेकेरा यांनी 18 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातं. परिपत्रकानुसार श्रीलंकन नागरिकांच्या लग्नांमुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या धोक्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी परदेशांशी चर्चा केली. नेक्स्ट, आधुनिक युगातील डार्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या अमेरिकन निसर्गशास्त्राचे नुकतेच वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं? योग्य उत्तर आहे E.O. विल्सन. आधुनिक युगातील डार्विन मानले जाणारे अमेरिकन निसर्गवादी E.O. विल्सन यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. त्यांना सांस्कृतिक बाबीपेक्षा अनुवंशशास्त्राच्या विज्ञानात अधिक रस होता आणि नैसर्गिक इतिहास आणि त्यांच्या संवर्धनातील जगातील प्रमुखांपैकी एक मानले जात होते. असे त्यांनी ब्रिटिश निसर्गतज्ञ डेव्हिड ॲटनबरो यांच्यासोबत जवळून काम केले आहे. कोणत्या राज्य सरकारनं सर्व कल्याणकारी योजनांचा मागोवा घेण्यासाठी CM डॅशबोर्ड 360 ही मॉनिटरिंग सिस्टीम सुरू केली? योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडू सरकारने चेन्नईमधील मुख्यमंत्री CM डॅशबोर्ड मॉनिटरिंग सिस्टीम CM डॅशबोर्ड तमिळनाडू 360 लॉन्च केले आहे. नेक्स्ट, भारत यापैकी कोणत्या देशाऐवजी युनिकॉर्नचे आयोजन करणारा तिसरा सर्वोच्च देश बनला आहे? योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडमची जागा आता घेत भारत युनिकॉर्नचे आयोजन करणारा तिसरा सर्वोच्च देश बनला आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बस प्रवासांसाठी चलो मोबाईल ॲप आणि स्मार्ट कार्ड लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बस तिकिटाची डिजिटल आणि आगाऊ खरेदी सुलभ करण्यासाठी चलो मोबाईल ॲप आणि स्मार्ट कार्ड लॉन्च केले आहे. नेक्स्ट, कोणत्या बँकेने ग्रो कॅपिटल सोबत सहकर्ज करार केला आहे? योग्य उत्तर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ग्रो कॅपिटल सोबत सहकर्ज करार केला आहे. नेक्स्ट, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या मायक्रो ब्लिचिंग साईटची गुजराती आवृत्ती लॉन्च केली आहे? योग्य उत्तर आहे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी भारतीय बहुभाषिक मायक्रो ब्लास्टिंग साईट ची गुजराती आवृत्ती लॉन्च केली आहे. नेक्स्ट, सिल्वर लाईन्स अर्थ हाय स्पीड रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जात आहे? योग्य उत्तर आहे केरळ. सिल्वर लाईन केरळमध्ये बांधण्यात येणारा अर्ध हाय स्पीड रेल्वे प्रकल्प आहे. नेक्स्ट, कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याने त्याचे पहिले पुस्तक बॅचलर डॅड प्रकाशित केले आहे? योग्य उत्तर आहे तुषार कपूर. बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरनं त्याचं पहिलं पुस्तक बॅचलर डॅड रिलीज केलं आहे. नेक्स्ट, पर्यावरण तज्ज्ञ
डॉक्टर अनिल प्रकाश जोशी यांना सामाजिक न्याय 2021 साठी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे मदर तेरेसा स्मृती पुरस्कार. पर्यावरण तज्ञ डॉक्टर अनिल प्रकाश जोशी यांना मदर तेरेसा मेमोरियल अवॉर्ड फॉर सोशल जस्टिस 2021 ने सन्मानित करण्यात आला आहे. नेक्स्ट, भारतीय किशोरवयीन अनाहत सिंग USA मध्ये ज्युनियर स्क्वॉश ओपन जिंकणारी कोणती भारतीय महिला बनली? योग्य उत्तर आहे पहिली. भारतीय किशोरवयीन अनाहत सिंग ही अमेरिकेतील ज्युनियर स्क्वॉश ओपन जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. नेक्स्ट, US आरोग्य नियामकांनी कोणत्या रोगाविरुद्ध पहिली गोळी अधिकृत केली आहे? योग्य उत्तर आहे कोविड-19. US ने आरोग्य नियामकांनी कोविड-19 विरुद्ध पहिली गोळी अधिकृत विकसित केली आहे. नेक्स्ट, कोणत्या संस्थेने अभ्यास नावाच्या स्वदेशी हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेटची फ्लाइट टेस्ट घेतली आहे? योग्य उत्तर आहे डेरिडो. डेरिडोने ओडिसाच्या किनाऱ्याजवळ चंदीपूर एकात्मिक चाचणी श्रेयी ITR नावाच्या स्वदेशी विकसित हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेटची उड्डाण चाचणी यशस्वी केली आहे. नेक्स्ट, भारतीय नौदलाचे कोणते जहाज डिसेंबर 2021 मध्ये विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे 32 वर्षाच्या सेवेनंतर बंद झाले आहे? योग्य उत्तर आहे INS खुर्की. INS खुर्की पेनंट क्रमांक 19 पहिलं स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र कॉर्वेट आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 32 वर्षाच्या सेवेनंतर बंद करण्यात आला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या विधानसभेने धर्मस्वातंत्र्याचे संरक्षण विधेयक 2021 मंजूर केले आहे? योग्य उत्तर आहे कर्नाटक विधानसभा. कर्नाटक विधानसभेने धर्मस्वातंत्र्याचे संरक्षण विधेयक 2021 रोजी मंजूर केले आहे. नेक्स्ट, कोणत्या कंपनीनं भारतीय नौदलासह नौदलांच्या कर्मचाऱ्यांसाठी को ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे BOB फायनान्शियल सोल्युशन. BOB फायनान्शियल सोल्युशन LTD लिमिटेडने बँक ऑफ बडोदाची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि भारतीय नौदलाने नौदलाच्या कर्मचाऱ्यांसाठी सह ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. नेक्स्ट, डेटा अनालिटिक्स कंपनी युगोच्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रशंसनीय पुरुषांमध्ये कोणाला स्थान देण्यात आलं आहे? योग्य उत्तर आहे बराक ओबामा. डेटा अनालिटिक्स कंपनी युगोने केलेल्या सर्वेक्षणात बराक ओबामा जगातील टॉप 20 सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत नंबर 1 क्रमांकावर आहेत. नेक्स्ट, सुशासन दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 25 डिसेंबर. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, नाडी उत्सव कोणत्या तारखेला सुरू झाला होता? योग्य उत्तर आहे 16 डिसेंबर. नाडी उत्सव 2021 संपूर्ण भारतातील कार्यक्रम 16 डिसेंबर पासून सुरू झाला आणि 23 डिसेंबर 2021 पर्यंत चालला. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या जिल्ह्यात गंगा एक्सप्रेस वेची पायाभरणी केली? योग्य उत्तर आहे शहाजहानपूर उत्तर प्रदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात जलद गती कनेक्टिव्हिटी देण्यासाठी शहाजहानपूर उत्तर प्रदेश येथे भारतातील सर्वात लांब महामार्ग गंगा एक्सप्रेस वेची पायाभरणी केली. नेक्स्ट, कोणत्या संस्थेने गुजरात अल्कलीज अँड केमिकल लिमिटेड सोबत डिसेंबर 21 मध्ये गुजरातमध्ये 500 KLD बायो इथेनॉल प्लांट स्थापित करण्यासाठी सामंजस्य करार केला? योग्य उत्तर आहे गेल इंडिया. गुजरात अल्कलीज अँड केमिकल लिमिटेड आणि गेल इंडिया लिमिटेड यांच्या गुजरातमध्ये 500 किलोलिटर प्रतिदिन क्षमतेच्या बायो इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी आणि परस्पर हितांच्या इतर व्यावसायिक क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस 2021 ची थीम काय आहे? योग्य उत्तर आहे सांस्कृतिक समानता सामाजिक न्याय. आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस 2021 ची थीम
सांस्कृतिक समानता आणि सामाजिक न्याय आहे. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर रोजी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या किती प्रकल्पाचे उद्घाटनाची पायाभरणी केली? योग्य उत्तर आहे 23. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर रोजी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 23 प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाकवार बहुउद्देशीय प्रकल्पाची पायाभरणी, ज्याची कल्पना पहिल्या 1976 मध्ये झाली आणि अनेक दशके प्रलंबित होती. या प्रकल्पाअंतर्गत डेहराडून जिल्ह्यातील यमुना नदीवर 204 मीटर उंच कॉन्क्रीट धरण बांधण्याचा प्रस्ताव आहे, ज्यातून 300 मेगावॅट वीज निर्मिती होईल. नेक्स्ट, ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेने खालीलपैकी कोणत्या देशाचा नवीन सदस्य म्हणून समावेश केला आहे? योग्य उत्तर आहे इजिप्त. ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक NDB ने 29 डिसेंबर 2021 रोजी इजिप्तचा नवीन सदस्य म्हणून समावेश करण्याची घोषणा केली आहे. NDB मध्ये सामील होणारा इजिप्त हा चौथा नवीन सदस्य आहे. त्याआधी बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, UAE आणि उरुग्वे यांचा सदस्य म्हणून समावेश होता. नेक्स्ट, 2021 सालचा हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार हा दया प्रकाश सिन्हा यांना प्रदान करण्यात आला आहे. ज्येष्ठ लेखक आणि नाटककार दया प्रकाश सिन्हा यांना हिंदी साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना त्यांच्या सम्राट अशोक या नाटकाची आणि पुरस्कारासाठीची निवड झाली आहे. दया सिन्हा यांचा जन्म 2 मे 1935 रोजी उत्तर प्रदेशातील आसगंज येथे झाला आहे. निवृत्त IAS अधिकारी असण्याव्यतिरिक्त ते एक प्रतिष्ठित लेखक, नाटककार, दिग्दर्शक आणि हिंदीचे प्रसिद्ध इतिहासकार आहेत. नेक्स्ट, भारतीय लष्कराने अलीकडे कोणत्या राज्यात महू येथे क्वांटम प्रयोगशाळा स्थापित केली आहे? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. भारतीय लष्कराने अलीकडेच महू मध्य प्रदेश येथे क्वांटम प्रयोगशाळा स्थापन केली आहे, जी उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात स्थिर आणि लक्षणीय प्रगती दर्शवते. ही क्वांटम प्रयोगशाळा राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाच्या मदतीने स्थापन करण्यात आली आहे. महू येथे मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग येथे या प्रमुख विकसनशील क्षेत्रात अग्रगण्य संशोधन आणि प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली आहे. नेक्स्ट, उत्तर प्रदेश सरकारने झांसी रेल्वे स्थानकाचे नाव खालीलपैकी कोणते ठेवण्याची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन. उत्तर प्रदेश सरकारनं आणखी एका रेल्वे स्टेशनचं नाव बदललं. आता झांसी रेल्वे स्थानकाचं नाव बदलून त्यांनी वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक असं करण्यात आलं. केंद्र सरकारनं उत्तर प्रदेश सरकारचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला. स्थानकाचं नाव बदलूनही या परिसरात पर्यटनाच्या शक्यता वाढू शकतात असा युक्तिवाद सरकारच्या वतीने केला जात आहे. याचा फायदा बुंदेलखंड परिसरात पाहायला मिळतो. जागतिक कुटुंब दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 8 जानेवारी, 5 जानेवारी, 3 जानेवारी, 1 जानेवारी. योग्य उत्तर आहे 1 जानेवारी. पृथ्वी हे एक जागतिक कुटुंब आहे. या कल्पनेचा प्रचार करून शांततेचा संदेश देण्यासाठी आणि जग प्रत्येकासाठी राहण्यासाठी एक चांगलं ठिकाण बनवण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी जागतिक कुटुंब दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, डॉक प्राइम टेकने भारतातील पहिले ABDM इंटिग्रेट हेल्थ लॉकर कोणत्या मिशनसह एकत्र केले आहे? आयुष्यमान भारत डिजिटल मिशन, आयुष्यमान भारत मिशन, अटल पेन्शन मिशन, कुतूहल मोहीम. योग्य उत्तर आहे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन. डॉक प्राइम टीचने आयुष्यमान भारत डिजिटल मिशनसह एकत्रित भारतातील ABDM इंटिग्रेट हेल्थ लॉकर लॉन्च केले आहे. नेक्स्ट, द मोदी गॅम्बिट डिकोडिंग मोदी 2.0 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? संजू पांडा, संजू रॉय, संजू वर्मा, अंजू शर्मा. योग्य उत्तर आहे संजू वर्मा.
हे पुस्तक अर्थशास्त्रज्ञ आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजू वर्मा यांनी लिहिले आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या संघाने विजय हजारे ट्रॉफी 2021चे विजेतेपद जिंकले आहे? तमिळनाडू, मुंबई, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल. योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशने विजय हरारे ट्रॉफी 2021चे विजेतेपद जिंकले आहे. विजय हरारे ट्रॉफी 2021च्या अंतिम फेरीत तमिळनाडूचा पराभव केला आहे. नेक्स्ट, प्रतिष्ठित CII डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2021 किंवा CII DX पुरस्कार 2021 मध्ये मोस्ट इनोव्हेटिव्ह बेस्ट प्रॅक्टिस अंतर्गत कोणत्या बँकेची निवड करण्यात आली? DBS बँक, HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया. योग्य उत्तर आहे HDFC बँक. प्रतिष्ठित कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज डिजिटल ट्रान्सफर अवॉर्ड 2021 किंवा CII DX अवॉर्ड 2021 मध्ये HDFC बँकेची मोस्ट इनोव्हेटिव्ह बेस्ट प्रॅक्टिस अंतर्गत निवड करण्यात आली आहे. नेक्स्ट, नीती आयोगाने आपल्या आरोग्य निर्देशकाची कोणती आवृत्ती प्रसिद्ध केली आहे? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. नीती आयोगाने 2019-20 साठी राज्य आरोग्य निर्देशकाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे, जी आरोग्य परिणाम आणि स्थितीचा वाढीव कामगिरी प्रदान करते. नेक्स्ट, कोणत्या राज्यांनी नाकारलेले लोह खनिज निर्यात करण्याचे धोरण मंजूर केले आहे? गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान. योग्य उत्तर आहे गोवा. गोव्याच्या मंत्रिमंडळाने लोखंडाच्या डंपच्या निर्यातीला परवानगी देण्याच्या धोरणाला मंजुरी दिली आहे. योग्य आहे चौथी. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील हलवणी येथील प्रकल्पाचे उद्घाटन कधी करणार? 30 डिसेंबर, 29 डिसेंबर, 31 डिसेंबर, 28 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 30 डिसेंबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये 17,500 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या 23 प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. नेक्स्ट, CEBR नुसार भारत पुढीलपैकी कोणत्या वर्षी तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? 2025, 2028, 2031, 2030. योग्य उत्तर आहे 2031. सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चचा अंदाज आहे की 2031 मध्ये भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि भारत फ्रान्सची जागा घेऊन जगातील 6वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. नेक्स्ट, कोणत्या कंपनीला बूस्टर डोस म्हणून कोविड लसीचा फेज 3 चाचण्या घेण्यास मान्यता मिळाली आहे? डॉक्टर रेड्डी यांच्या प्रयोगशाळा, जैविक ई, सिप्ला, SII. योग्य उत्तर आहे जैविक ई. भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलने हैदराबाद स्थित फार्मा कंपनी बायोलॉजिकल ईला बूस्टर डोस म्हणून कॉर्बेवॅक्स तिची कोविड-19 लसीच्या फेज 3च्या चाचण्या घेण्यास मान्यता दिली आहे. नेक्स्ट, जपानने कम्युनिकेशन सॅटेलाइट प्रक्षेपित केला, त्याचे नाव काय आहे? इन्मारसेट 6F1, इन्मारसेट 5F1, इन्मारसेट 7F1, इन्मारसेट 4F1. योग्य उत्तर आहे इन्मारसेट 6F1. जपानने मुत्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज HIIA 204 रॉकेटद्वारे इन्मरसॅट 6F1 नावाचा नवीन संचार उपग्रह प्रक्षेपित केला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या विभागाने 2022 मध्ये प्रथम मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे? दूरसंचार विभाग, नियोजन विभाग, शिक्षण विभाग, सांस्कृतिक विभाग. योग्य उत्तर आहे दूरसंचार विभाग. दूरसंचार विभागाने 2022 मध्ये पहिल्या मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? एशियन सितारा, इशिन चिहना, मोटोफुमी सितारा. योग्य उत्तर आहे इशिन चिहना. यामा मोटर इंडियाने यामा मोटर इंडिया ग्रुपचे नवीन अध्यक्ष म्हणून इशिन चिहना यांची नियुक्ती केली आहे. नेक्स्ट,
राष्ट्रीय बिलियर्ड्स 2021 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? गीत सेठी, पंकज अडवाणी, यासिन मर्चंट, आदित्य मेहता. योग्य उत्तर आहे पंकज अडवाणी. एशियन सितारा पंकज अडवाणीने भोपाळ मध्य प्रदेश येथे झालेल्या 5-2 गेमच्या अंतिम सामन्यात त्याचा PSPB संघ सहकारी ध्रुव सितवालचा पराभव करून 11वी स्पर्धा जिंकून आपल्या राष्ट्रीय बिलियर्ड्स विजेतेपदाचा बचाव केला आहे. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2021 म्हणून कोणाला निवडण्यात आले? प्रियंका चोप्रा, टिंकल खन्ना, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट. योग्य उत्तर आहे आलिया भट्ट. पेटा इंडिया ने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला 2021 सालची पर्सन ऑफ द इयर म्हणून नामांकित केलं आहे. नेक्स्ट, USA स्पेस एजन्सी नासाने डॅश डॅश मध्ये सहाय्यक मिशन लॉन्च करण्याची घोषणा केली. जून 2022, ऑक्टोबर 2022, ऑगस्ट 2022, मार्च 2022. योग्य उत्तर आहे ऑगस्ट 2022. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने ऑगस्ट 2022 मध्ये सहाय्यक मिशन लॉन्च करण्याची घोषणा केली. नेक्स्ट, राजनाथ सिंह यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्र उत्पादन युनिटची पायाभरणी केली? ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र उत्पादन युनिट आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO प्रयोगशाळाची पायाभरणी केली. नेक्स्ट, SEBI ने MF सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कोणाचा समावेश केला? आरती कृष्णन, प्रियंका कृष्णन, प्रिया कृष्णन, पूजा कृष्णन. योग्य उत्तर आहे आरती कृष्णन. आरती कृष्णन यांची भारताच्या म्युच्युअल फंडावरील सल्लागार समितीच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाच्या सदस्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने 25 वर्षाचा कृती आराखडा तयार केला आहे आणि 0 गळतीचे उद्दिष्ट ठेवले आहे? त्रिपुरा, छत्तीसगड, झारखंड, पंजाब. योग्य उत्तर आहे त्रिपुरा. त्रिपुरा सरकारने पुढील 25 वर्षासाठी पायाभूत सुविधांचा विकास, उत्तम रोजगार आणि शिक्षणाच्या संधीवर लक्ष केंद्रित करण्याची कृती योजना तयार केली आहे. नेक्स्ट, रिवाइंडिंग ऑफ फर्स्ट 25 इयर्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शशीधर जगदीशन, अभय कुमार, SS ओबेरॉय. योग्य उत्तर आहे SS ओबेरॉय. SS ओबेरॉय यांनी लिहिलेलं रिवाइंडिंग ऑफ फर्स्ट 25 इयर्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या पुस्तकाचे कोणत्या बँकेने इंडिया INX आणि एक्सियस वर त्यांचे USD 650 दशलक्ष ग्रीन बॉन्ड्स एकाच वेळी सूचीबद्ध केले आहेत? फेडरल बँक, धनलक्ष्मी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक. योग्य उत्तर आहे बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया ने इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज इंडिया आणि लेक्झीबर्ग स्टॉक एक्सचेंज वर त्यांचे USD 650 दशलक्ष ग्रीन बॉन्ड एकाच वेळी सूचीबद्ध केले आहेत. नेक्स्ट, दूरदर्शन केंद्राच्या स्टेशनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले? शिमला, डेहराडून, कानपूर, गोरखपूर. योग्य उत्तर आहे गोरखपूर. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे दूरदर्शन केंद्राच्या अर्थ स्टेशनचे उद्घाटन केले. नेक्स्ट, RBI ने सर्व डिपॉझिट घेणाऱ्या NBFC, NBFCSD ला 6 महिन्याच्या आत किती शाखांमध्ये अंतर्गत लोकपाल नियुक्त करण्याचे बंधनकारक केले आहेत? 5, 10, 15, 20. योग्य उत्तर आहे 10. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 10 किंवा अधिक शाखांसह ठेवी घेणाऱ्यासाठी अंतर्गत लोकपाल यंत्रणा सुरू करण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, OECD ने FY22 साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज किती टक्के वर्तवला आहे? 10.7%, 9.4%, 9.9%, 8.7%. योग्य उत्तर आहे 9.4%. पॅरिस आधारित ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट OECD ने FY22 साठी भारताच्या वाढीचा अंदाज
सप्टेंबर 2021 मध्ये अंदाजित 9.7% वरून 9.4% पर्यंत कमी केला. नेक्स्ट, निजामुद्दीन बस्ती हा संवर्धन प्रकल्प कोणत्या भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशावर आधारित आहे? नवी दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. युनेस्कोनं भारताच्या राजधानीतील निजामुद्दीन बस्ती येथील संवर्धनाच्या प्रयत्नासाठी उत्कृष्टता आणि शाश्वत विकासासाठी विशेष मान्यता पुरस्कार प्रदान केला आहे. नेक्स्ट, 2024 पर्यंत भारतात किती अणुभट्ट्या असतील? 7, 8, 5, 9. योग्य उत्तर आहे 9. 2024 पर्यंत देशात 9 अणुभट्ट्या असतील आणि उत्तर भारतातील पहिला अणुप्रकल्प दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावर हरियाणाच्या गोरखपूरमध्ये उभारला जाईल, अशी माहिती सरकारने राज्यसभेत दिली. नेक्स्ट, इंडो एशिया फंड ॲडव्हायझरीचे संस्थापक प्रदीप शहा यांची NARCL चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. NARCL चे पूर्ण नाव काय आहे? राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी, राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना महामंडळ, राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी, गैर मालमत्ता पुनर्रचना कंपनी. योग्य उत्तर आहे राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी. योग्य उत्तर आहे इंडो एशिया फंड ॲडव्हायझरीचे संस्थापक प्रदीप शहा यांची नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, देशाच्या शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी भारत सरकारला मदत करण्यासाठी ADB ने किती कर्ज मंजूर केले आहे? $500 दशलक्ष, $100 दशलक्ष, $300 दशलक्ष, $250 दशलक्ष. योग्य उत्तर आहे $500 दशलक्ष. ADB ने भारत सरकारला देशातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या शिक्षणावरील कोविड-19 महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी USD 500 दशलक्ष म्हणजे सुमारे 3,752 कोटी कर्ज मंजूर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात पूर्वांचल एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा. योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील करवलखेरी येथे पूर्वांचल द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. नेक्स्ट, जागतिक मृदा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 4 डिसेंबर, 3 डिसेंबर, 6 डिसेंबर, 5 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 5 डिसेंबर. पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवण्यासाठी निरोगी मातीच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, 10व्या वार्षिक WCM अहवालाच्या 2021 आवृत्तीमध्ये कोणत्या कंपनीला जगातील नंबर 1 कोऑपरेटिव्ह म्हणून स्थान देण्यात आले? NFLB, ONGCC, इफ्को, नाबार्ड. योग्य उत्तर आहे इफ्को. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड च्या 10व्या वार्षिक जागतिक सहकारी मॉनिटर अहवालाच्या 2021च्या आवृत्तीमध्ये जगातील शीर्ष 300 सहकारी संस्थांमध्ये नंबर 1 कोऑपरेटिव्ह म्हणून स्थान मिळवले आहे. 2020च्या आवृत्तीपासून त्याचे स्थान टिकवून धरले आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 2 डिसेंबर, 5 डिसेंबर, 1 डिसेंबर, 3 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 5 डिसेंबर. 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस स्वयंसेवकपणाची शक्ती आणि क्षमता साजरे करण्यासाठी 1985 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाणारा दिवस म्हणून नियुक्त केला आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने कैसरीय हिंद फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे? अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, त्रिपुरा. योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मोठ्या आणि चमकदार रंगाच्या कैसरीय हिंद फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करण्यास मान्यता दिली आहे. सध्या RBIच्या पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड चा एकूण निधी किती आहे? 451 कोटी रुपये, 614 कोटी, 525 कोटी, 250 कोटी. योग्य उत्तर आहे 614 कोटी. RBIच्या पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडचा एकूण निधी 614 कोटी रुपयावर पोहोचला आहे. नेक्स्ट,
साहित्यासाठी 2021च्या JCB पुरस्काराचा विजेता कोण आहे? एम मुकुंदन, टी पद्मनाभन, पी वलसाला, के सच्चिदानंदन. योग्य उत्तर आहे एम मुकुंदन. मल्याळम लेखक एम मुकुंदन यांनी लिहिलेल्या दिल्ली स्वालिलोकी या कादंबरीला साहित्यासाठी 2021चा JCB पुरस्कार मिळाला. नेक्स्ट, भारतातील पहिले खाद्य संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. योग्य उत्तर आहे तमिळनाडू. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं तमिळनाडूमध्ये भारतातील पहिले खाद्य संग्रहालय सुरू केले आहे. नेक्स्ट, RBIने नॉन डिपॉझिट घेणाऱ्या नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या त्यांच्या मालमत्तेचा आकार किती आहे यासाठी अंतर्गत लोकपाल यंत्रणा सुरू केली आहे. 3000 कोटी, 1000 कोटी, 2000 कोटी, 5000 कोटी. योग्य उत्तर आहे 5000 कोटी. नॉन डिपॉझिट घेणारे NBFC ND च्या मालमत्तेचा आकार 5000 कोटी आणि त्याहून अधिक सार्वजनिक ग्राहक इंटरफेस आहेत. नेक्स्ट, फसवणूक रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी कोणत्या बँकेने मुह बंद रखो नावाची मोहीम सुरू केली आहे? ICICI बँक, HDFC बँक, SBID, ॲक्सिस बँक. योग्य उत्तर आहे HDFC बँक. HDFC बँक लिमिटेडनं आंतरराष्ट्रीय फसवणूक जागरूकता सप्ताह 2021च्या समर्थनार्थ फसवणूक प्रतिबंधात्मक जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांच्या मुह बंद रखो मोहिमेची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे. नेक्स्ट, बेंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी NCA चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? वीरेंद्र सेहवाग, VVS लक्ष्मण, अनिल कुंबळे, गौतम गंभीर. योग्य उत्तर आहे VVS लक्ष्मण. माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू VVS लक्ष्मण याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI बेंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी NCA चे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. नेक्स्ट, लडाखमधील जगातील सर्वात उंच मोटार करण्यायोग्य रस्त्याचा गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड्स कोणत्या संस्थेला मिळाला आहे? TROB, BODC, TROD, BRC. योग्य उत्तर आहे BROD. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला लडाखमधील उमलिंगला पास येथे 19,024 फूट उंचीचा जगातील सर्वात उंच मोटार करण्यायोग्य रस्ता बांधण्यासाठी आणि ब्लॅक टॉप करण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाले. नेक्स्ट, भारताची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर कोणत्या वर्षीपर्यंत पुनर्निवड झाली? 2024, 2022, 2025, 2023. योग्य उत्तर आहे 2025. 2021 ते 25 या 4 वर्षाच्या कालावधीसाठी भारताची संयुक्त राष्ट्रसंघाच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर पुन्हा निवड झाली आहे. नेक्स्ट, USB सिक्युरिटीज नुसार 2021-22 मध्ये भारताचा GDP वाढीचा अंदाज किती आहे? 9.5%, 10.5%, 8.5%, 11.5%. योग्य उत्तर आहे 9.5%. UBS सिक्युरिटीजने 2021-22 FY22 साठी भारतासाठी GDP वाढीचा दर 9.5% केला आहे. नेक्स्ट, संरक्षण मंत्रालयानं कोणत्या शहरात राष्ट्र रक्षा समर्पण पर्व आयोजित केले आहे? भोपाळ, सुरत, झाशी, वाराणसी. योग्य उत्तर आहे झाशी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे राष्ट्र रक्षा समर्पण पर्वचे उद्घाटन केले. नेक्स्ट, ICC पुरुष क्रिकेट समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, VVS लक्ष्मण. योग्य उत्तर आहे सौरभ गांगुली. BCCI चे अध्यक्ष सौरभ गांगुली यांची ICC बोर्डाच्या बैठकीत ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, NCC माजी विद्यार्थी संघटनेचे पहिले सदस्य म्हणून कोणाची नोंदणी केली जाईल? अमित शहा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन. योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. नेक्स्ट, भारत आणि बांगलादेशाने कोणता दिवस मैत्री दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? 3 डिसेंबर, 2 डिसेंबर, 6 डिसेंबर, 5 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 6 डिसेंबर. भारत आणि बांगलादेशाने 6 डिसेंबर ज्या दिवशी भारताने बांगलादेशाला औपचारिक मान्यता दिली तो दिवस मैत्री दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्स्ट,
भारत इंडोनेशिया आणि इटालीसह G20 टोरंटो मध्ये सामील झाला आहे. भारत कोणत्या वर्षी G20 नेत्यांची शिखर परिषद आयोजित करेल? 2024, 2023, 2025, 2022. योग्य उत्तर आहे 2023. भारत डिसेंबर 2022 मध्ये इंडोनेशियाकडून G20 अध्यक्षपद स्वीकारेल आणि 2023 मध्ये पहिल्यांदाच G20 नेत्यांची शिखर परिषद आयोजित करेल. नेक्स्ट, रतन टाटा यांना राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या कारणासाठी मिळाला? कोविड-19 लसीमध्ये योगदान, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देणगी, कर्करोगाच्या उपचारात योगदान आणि पुरासाठी देणगी. योग्य उत्तर आहे कर्करोगाच्या उपचारात योगदान. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की रतन टाटा यांनी राज्यातील कर्करोगाच्या उपचारात महत्त्वपूर्ण योगदान दिले. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या पोलिसांनी राष्ट्रपती रंग पुरस्कार समारंभ आयोजित केला आहे? राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश. योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश पोलिसांनी शिमल्याच्या ऐतिहासिक रिज ग्राउंडवर प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड आयोजित सोहळा केला आहे. नेक्स्ट, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2021च्या 40व्या आवृत्तीत खालीलपैकी कोणत्या राज्याने सुवर्ण पदक जिंकले आहे? हरियाणा, आसाम, राजस्थान, बिहार. योग्य उत्तर आहे बिहार. बिहार पॅव्हेलियन 2001 IITF 2021 मध्ये मधुबनी, मंजुषा कला, टेराकोटा, हातमाग आणि राज्यातील इतर स्वदेशी उत्पादनामध्ये राज्याची कला आणि सांस्कृतिक समृद्धीचं प्रदर्शन करून 6वे सुवर्ण पदक जिंकले आहे. नेक्स्ट, RBIनं खालीलपैकी कोणाची रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे? नागेश्वर राव वाय, CK मिश्रा, दिलीप कुमार बोस, RS शर्मा. योग्य उत्तर आहे नागेश्वरराव वाय. सर्वोच्च बँकेनं RBIच्या कायद्याच्या कलम 45(I)(2) अंतर्गत नागेश्वरराव वाय माजी कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांची कंपनीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय संस्थांसाठी भारत आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ संयुक्त सायबर ड्रिल 2021 इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन ची स्थापना केव्हा केली? 1850, 1855, 1865, 1860. योग्य उत्तर आहे 1865. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियननं 17 मे 1865 रोजी इंटरनॅशनल टेलिग्राफ युनियन म्हणून स्थापना केली, ज्यामुळे सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय संस्था अजूनही कार्यरत आहे. नेक्स्ट, एकदा विकसित झालेल्या वादळाला कोणत्या देशाच्या नावावरून जवाद म्हटले जाईल? सौदी अरेबिया, UAE, कतार, ओमान. योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया. एकदा विकसित झालेल्या वादळाला सौदी अरेबियाने नाव दिल्याने जवाद म्हणजे उच्चार जो वाद म्हटले जाईल. USA लष्करी कर्मचारी आणि कोणत्या देशानं 27वा वार्षिक ऑपरेशन अलोफ्ट रेडिनेस अँड ट्रेनिंग सागरी सराव सुरू केला आहे? चीन नौदल, म्यानमार नौदल, बांगलादेश नौदल, पाकिस्तानी नौदल. योग्य उत्तर आहे बांगलादेश नौदल. US लष्करी कर्मचारी आणि बांगलादेश नौदल यांनी बंगालच्या उपसागरात 27व्या वार्षिक कोऑपरेशन अपलोड रेडिनेस अँड ट्रेनिंग सागरी सरावाला सुरुवात केली. नेक्स्ट, कोणत्या संस्थेनं नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रामला पाठिंबा देण्यासाठी भारतासोबत 250 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे? AIIB, ब्रिक्स बँक, IMF, ADB. योग्य उत्तर आहे ADB. आशियाई विकास बँक आणि भारत सरकारनं नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रामला पाठिंबा देण्यासाठी 250 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, फिटेक वरील विचार नेतृत्व मंच इन्फिनिटी गॅदरिंग कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली आहे? 4 डिसेंबर 2020, डिसेंबर 2021, 4 डिसेंबर 2021, 5 डिसेंबर 2021. योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर 2021. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फिटनेसवरील विचार नेतृत्व मंच इन्फिनिटी गॅदरिंग लॉन्च केली आहे. नेक्स्ट, G20 टोरंटोमध्ये इतर कोणते 2 देश भारतात सामील झाले आहेत? व्हिएतनाम, इराण, इंडोनेशिया, इटाली, फ्रान्स, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका. योग्य उत्तर आहे इंडोनेशिया, इटाली. भारत
G20 टोरेंको मध्ये सामील झाला आहे आणि G20 कार्यक्रमाची सातत्य आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी इंडोनेशिया आणि इटाली सोबत काम करतील. नेक्स्ट, भारत डायनामिक्स लिमिटेड आणि भारतीय सैन्याने क्षेपणास्त्राच्या नूतनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. 471.41 कोटी रुपयावर स्वाक्षरी केली आहे. भारत डायनामिक्स लिमिटेड आणि भारतीय सैन्यानं 1M क्षेपणास्त्राच्या नूतनीकरणासाठी 471.41 कोटी रुपयाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, जागतिक अपंग दिन 2021 ची थीम काय आहे? अपंग व्यक्तींना सक्षम करणं, सर्वसमावेशकता आणि समानता सुनिश्चित करणं, अपंग व्यक्तीचे नेतृत्व आणि सहभाग, सर्वांसाठी शाश्वत आणि लवचिक समाजाच्या दिशेनं परिवर्तन, परत तयार करणे चांगलं, अपंगत्व समावेशक, प्रवेशयोग्य आणि टिकाऊ पोस्ट, कोविड-19 जगाकडे. योग्य उत्तर आहे अपंग व्यक्तीचे नेतृत्व आणि सहभाग. 2021च्या जागतिक अपंग दिनाची थीम दिव्यांग व्यक्तीचे नेतृत्व आणि सहभाग. नेक्स्ट, भारत पर्यटन विकास महामंडळचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? सुधांशु त्रिवेदी, जय शहा, जी कमलावर्धनराव, संबित पात्रा. योग्य उत्तर आहे संबित पात्रा. संबित पात्रा यांची मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं भारतीय पर्यटन विकास महामंडळ चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. खालीलपैकी कोणता दिवस 4 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जातो? भारतीय पोस्टल सेवा दिवस, भारतीय नौदल दिन, भारतीय विज्ञान सेवा दिन, भारतीय पोस्टल सेवा दिवस. योग्य उत्तर आहे भारतीय नौदल दिन. भारतीय नौदलाच्या भूमिकेची आणि कामगिरीची कबुली देण्यासाठी 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय नौदल दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने जगन्ना विद्या देवेंना योजनेची 3रा हप्ता जारी केला आहे? ओडिसा, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा. उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी जगन्ना विद्या देवेंना 3ऱ्या हप्त्याचा भाग म्हणून निधी जारी केला आहे. नेक्स्ट, 2021 मध्ये कोणते शहर आंतरराष्ट्रीय आंबेडकर कॉन्व्हेलचे यजमानपद भूषवत आहे? पुणे, नवी दिल्ली, वाराणसी, चेन्नई. योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आंबेडकर कॉन्व्हेलचे उद्घाटन करण्यात आले. SC आणि ST विधिमंडळ आणि संसद सदस्य आणि डॉक्टर आंबेडकर चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे कॉन्व्हेलचं आयोजन करण्यात आले आहे. नेक्स्ट, विमानतळामधील भारतातील पहिला बायोमेट्रिक्स आधारित डिजिटल प्रक्रिया प्रणालीचे नाव काय आहे? टेक यात्रा, दिगी यात्रा, टेक्नो बोर्डिंग, डिजी बोर्डिंग. योग्य उत्तर आहे दिगी यात्रा. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री VK सिंह यांनी घोषणा केली की भारतीय विमानतळ प्राधिकरण देशातील पहिल्या चेहऱ्याची ओळख तंत्रज्ञानावर आधारित बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणालीवर काम करत आहे. वाराणसी, पुणे, कलकत्ता आणि विजयवाडा विमानतळावर प्रवाशासाठी हे प्रायोगिक तत्वावर चालवले जाणार आहे. ही बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणाली डिजी यात्रा योजनेच्या पहिल्या टप्प्याचा एक भाग आहे. डिजी यात्रा उपक्रम पेपरलेस हवाई प्रवासाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते. प्रवाशांच्या प्रवेशासाठी आणि संबंधित आवश्यकतांसाठी ही बायोमेट्रिक आधारित डिजिटल प्रक्रिया प्रणाली आहे आणि ही प्रणाली 2022च्या सुरुवातीला होणार आहे. नेक्स्ट, सिरस्टा योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केली आहे? शिक्षण मंत्रालय, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय. योग्य उत्तर आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. सामाजिक न्याय आणि अधिकारिकता मंत्रालय लक्षित क्षेत्रांमध्ये योजना उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण सुरू करणार आहे. ही योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीवर आणि सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करेल आणि निवासी सुविधा असलेल्या नामांकित खाजगी शाळेमध्ये गुणवत्ता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षण प्रदान करेल. नेक्स्ट, निजामुद्दीन बस्ती हा भारतातील कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आधारित संवर्धन प्रकल्प आहे? उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, बिहार,
जम्मू आणि काश्मीर. योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. युनेस्कोनं भारताच्या राजधानीतील निजामुद्दीन बस्ती येथील संवर्धनाच्या प्रयत्नासाठी उत्कृष्टता आणि शाश्वत विकासासाठी विशेष मान्यता पुरस्कार प्रदान केला आहे. निजामुद्दीन परिसरात हुमायूनच्या थडग्याचं जागतिक वारसा स्थळ हजरत निजामुद्दीन बस्तीची शतकानुशतकेची जुनी वसाहत आहे. त्या इतरांचा समावेश आहे. आगा खान ट्रस्ट फॉर कल्चर याद्वारे दक्षिण दिल्ली महानगरपालिका आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, दिल्ली अर्बन हेरिटेज फाउंडेशन आणि हजरत निजामुद्दीन बस्तीच्या समुदाय गटाच्या भागीदारीत हे संवर्धन केले जात आहे. नेक्स्ट, 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉक आणि श्रीलंकेचा महिला जयवर्धने यांच्यासह जेनेट ब्रिटनचा ICC हॉल ऑफ फेमस मध्ये समावेश करण्यात आला आहे. ब्रिटन कोणत्या देशासाठी खेळला? दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, इंग्लंड, न्यूझीलंड. योग्य उत्तर आहे इंग्लंड. 2021 मध्ये इंग्लंडच्या जेनेट ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेचा शॉन पोलॉक आणि श्रीलंकेचा महिला जयवर्धने ICC हॉल ऑफ फेमस मध्ये समावेश करण्यात आला आहे. नेक्स्ट, सुधारित रेझॉंगला युद्ध स्मारकाचे उद्घाटन कोणत्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला करण्यात आलं आहे? हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, सिक्कीम. योग्य उत्तर आहे लडाख. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लडाखच्या रेझॉंगला नव्याने सुधारित युद्धाचे स्मारक उद्घाटन करण्यासाठी लेह येथे आले होते. 1962च्या युद्धात चीनी सैन्यांचा पराभव करणाऱ्या 13 कुमायूं रेजिमेंटच्या सन्मानार्थ बांधले गेले. नेक्स्ट, जागतिक तत्वज्ञान दिवस कोणत्या तारखेला जगभरात साजरा केला जातो? 15 नोव्हेंबर, 18 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे 18 नोव्हेंबर. जागतिक तत्वज्ञान दिवस दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. 2021 मध्ये हा दिवस 18 नोव्हेंबर रोजी येतो. नेक्स्ट, वॉटर हिरोज शेअर युअर स्टोरीज स्पर्धा कधी सुरू होईल? 30 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर. जलशक्ती मंत्रालयाची वॉटर हिरोज शेअर युअर स्टोरीज ही स्पर्धा 1 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली आणि ती 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत चालली. नेक्स्ट, उत्तर प्रदेशातील पहिल्या वायू प्रदूषण टॉवरचे उद्घाटन कोणत्या शहरात होणार आहे? गाझियाबाद, लखनौ, कानपूर, नोएडा. योग्य उत्तर आहे नोएडा. यूपीचा पहिला वायू प्रदूषण नियंत्रण टॉवर नोएडामध्ये उघडण्यात आला. नेक्स्ट, भारतातील पहिल्या समर्पित मत्स्य व्यवसाय इन्क्युबेटरचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? पुणे, डेहराडून, कोची, गुरुग्राम. योग्य उत्तर आहे गुरुग्राम. वास्तविक बाजारपेठेच्या नेतृत्वाखाली परिस्थितीत मत्स्यपालन स्टार्टअपचे पालन पोषण करण्यासाठी हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये अशा प्रकारच्या पहिल्या समर्पित मत्स्य व्यवसाय इन्क्युबेटरचे उद्घाटन करण्यात आले. इन्क्युबेटरला सेन्सेक आणि NCDC फिशरीज. भारतातील पहिल्या ग्रास कन्झर्वेटरी जर्माप्लाझम कन्झर्वेशन सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा. उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील राणीखेत या ठिकाणी भारतातील पहिल्या ग्रास कन्झर्वेटरीचं उद्घाटन करण्यात आलं. 2 नोव्हेंबर 2021 मध्ये एकूण GST महसूल किती आहे? योग्य उत्तर आहे 1,31,526 कोटी. नोव्हेंबर 2021 मध्ये एकत्रित GST महसूल 1,31,526 कोटी रुपये आहे. नेक्स्ट, किती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रथमच स्थायी संस्थात्मक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 80, 246, 124, 211. योग्य उत्तर आहे 246. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्ली येथे 246 खेळाडू आणि प्रशिक्षकांना पहिल्यांदाच स्थायी संस्थात्मक पुरस्कार हे प्रदान केले आहेत. नेक्स्ट, वी पॉवर इंडिया पार्टनरशिप फोरम व्हर्च्युअल फॉर्मॅट मध्ये कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केले गेले आहे? जागतिक बँक, ADB, UNDP, AIIB आणि ADB. जागतिक बँक आणि UNDP याचं योग्य उत्तर आहे जागतिक बँक आणि ADB. हा कार्यक्रम जागतिक बँक आणि आशियाई बँक, ज्याला आपण ADB असं म्हणतो, यांनी इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम च्या आधारित आयोजित केला आहे. नेक्स्ट,
कोणत्या बँकेनं महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य देऊन सक्षम करण्यासाठी UIL सोबत करार केला आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा. योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI न आर्थिक सहाय्य देऊन महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी उषा इंटरनॅशनल लिमिटेड सोबत करार केला आहे. ही भारतातली सर्वात मोठी बँक आहे आणि 1921 मध्ये स्थापन झालेली इम्पिरियल बँक ऑफ इंडिया हे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया हे झालं. भागभांडवलाचा जर विचार केला गेला तर जगामधल्या सर्वात 100 मोठ्या बँका आहेत. 100 बँकात या बँकेचा 2012 मध्ये 60वा क्रमांक लागत होता. 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता या नावानं स्थापन झालेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. तर भारतातली सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून 157 परदेशी कार्यालय धरून 15,003 शाखा ह्या SBIच्या आहेत. मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा SBIच्या आहेत. भारतात 14 प्रादेशिक हब्ज असून देशातील महत्त्वाच्या 57 शहरामध्ये विभागीय कार्यालये आहेत. गोवीने कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूला ब्रँड अँबॅसिडर म्हणून साईन केले आहे? स्मृती मानधना, झुलन गोस्वामी, मिताली राज, दीप्ती शर्मा. योग्य उत्तर आहे स्मृती मानधना. ही भारताकडून 2 कसोटी, 20 एकदिवसीय आणि 20 2020 सामने खेळलेली ही क्रिकेटपटू आहे. मंथना डाव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यम गती गोलंदाजी करते. इंडियन इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी मद्रास इन्क्युबेटेड स्टार्टअप म्हणजेच गोवी ने भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना ब्रँड अँबॅसिडर म्हणून स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय निसर्गोपचार दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 17 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर, 18 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे 18 नोव्हेंबर. नॅचरोपॅथी नावाच्या औषध विरहित औषध प्रणालीद्वारे सकारात्मक मानसिक आणि शारीरिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 18 नोव्हेंबर रोजी भारतामध्ये राष्ट्रीय निसर्गोपचार दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वर्षी घडली? 1991, 1984, 1990, 1981. योग्य उत्तर आहे 1984. भोपाळ वायू दुर्घटना 3 डिसेंबर 1984 या दिवशी मध्य प्रदेश येथील भोपाळ या शहरामध्ये घडली. युनियन कार्बाइड लिमिटेड या कंपनीच्या 610 नंबरच्या जमिनीखालील टँक मधून अत्यंत विषारी असा पेस्टिसाइड मिथाइल आयसोसायनाइट MIC वायूच्या 40 टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली. जवळपास 20,000 लोकांना या दुर्घटनेशी निगडीत आजारामुळे मृत्यू ओढावला गेला. नेक्स्ट, इंडिया रेटिंग अँड रिसर्चने भारताच्या आर्थिक वर्ष 22 GDP वाढीचा अंदाज किती टक्के वर्तवला आहे? 9.4%, 6.4%, 10.1%, 8.6%. योग्य उत्तर आहे 9.4%. रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंग अँड रिसर्चर्स आर्थिक वर्ष 2022च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पन्न GDP 8.3% आणि वित्तीय वर्ष 22 मध्ये 9.4% अपेक्षित आहे. नेक्स्ट, 2021चं शेवटचं सूर्यग्रहण कधी झालं? 4 डिसेंबर, 9 डिसेंबर, 7 डिसेंबर, 5 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर. 4 डिसेंबरला सूर्यग्रहण हे अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिका या ठिकाणी दिसले. 2021 मधलं वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण हे 4 डिसेंबरला झालं. नेक्स्ट, मॅकडोलेना अँडरसन यांची कोणत्या देशाची पहिली महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? फिनलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड, नॉर्वे. योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड. स्वीडनच्या माजी अर्थमंत्री सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या किंवा मॅकडोलेना अँडरसननी त्यांची दुसरी निवडणूक जिंकली आणि स्वीडनच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. स्वित्झर्लंड बद्दल जर आपण पाहिलं तर बासेल ही स्वित्झर्लंड मधील औषध उद्योगाची राजधानी आहे. सर्वात मोठं शहर हे झुरिच, त्याचं चलन हे स्विस फ्रँक. अधिकृत भाषा ही जर्मन, फ्रेंच आणि
इटालियन आहे. झुरिच, जिनेवा आणि बासेल आणि लॉसने या शहरामध्ये WTO, WHO, ILO या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे आसन, फिफाचे मुख्यालय, युनोचे दुसरं मोठं कार्यालय तसेच बँकेची मुख्य इमारत यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांची अनेक कार्यालये आहेत. नेक्स्ट, IMF चे प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल? डॉक्टर मुजुमदार शाह, सौम्या स्वामीनाथन, सुचित्रा एला, गीता गोपीनाथ. योग्य उत्तर आहे गीता गोपीनाथ. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ या IMF च्या पहिल्या उपव्यवस्थापक संचालक म्हणून नवीन भूमिका स्वीकारणार आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्याचं लघुरूप IMF ही सदस्य राष्ट्रांना विनिमय दरावर आणि देवघेवीच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणाऱ्या बृहद अर्थशास्त्रीय धोरणाबाबत पाठपुरावा करावयास लागून जागतिक वित्तीय व्यवस्थावर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाणघेवाणीमध्ये समतोल राखणं, परदेशी व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी परदेशी चलन प्राप्त करून घेणं, चलनविषयक आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करणं, एखाद्या देशाचं देय चलन फेडण्यासाठी अन्य चलन देण्याची सुविधा अस्तित्वात आणणं, परदेशी चलन विनिमय दरात स्थैर्य प्राप्त करणं हे आहे. नेक्स्ट, साऊथ एशिया जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कोणत्या भारतीय शहरात सर्वाधिक CTV कव्हरेज आहेत? चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई. योग्य उत्तर आहे चेन्नई. दक्षिण आशिया जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अहवालामध्ये जगभरातील अभ्यास केलेल्या 130 शहरांमध्ये चेन्नईमध्ये प्रति चौरस किलोमीटर आणि प्रति 1000 लोकसंख्येमागे सर्वाधिक CCTV कव्हरेज आहे. नेक्स्ट, जागतिक अपंग दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 2 डिसेंबर, 1 डिसेंबर, 6 डिसेंबर, 3 डिसेंबर. योग्य उत्तर आहे 3 डिसेंबर. जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून देखील ओळखला जातो. नेक्स्ट, सूर्यग्रहण दरम्यान सूर्यासमोर काय येते आणि त्याचा प्रकाश रोखतो? मंगळ, पृथ्वी, चंद्र, शुक्र. योग्य उत्तर आहे चंद्र. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध येतो आणि काही भागात सूर्याचा प्रकाश अंशतः किंवा पूर्णतः अवरोधित करतो आणि पृथ्वीवर सावली पडते तेव्हा सूर्यग्रहण होते. नेक्स्ट, तेलुगू गीतकार सिरिवेला सीताराम शास्त्री यांचं निधन 2019 मध्ये चित्रपट जगत आणि साहित्यातील योगदानासाठी कोणता सन्मान देण्यात आला? भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. योग्य उत्तर आहे पद्मश्री. पुरस्कार विजेते तेलुगू गीतकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सिरिवेला सीताराम शास्त्री यांचं फुफ्फुसाच्या कर्करोगाशी संबंधित गुंतागुंतीमुळे निधन झालं. नेक्स्ट, कोणत्या भारतीय राज्यात ओमिक्रॉन कोविड प्रकाराची भारतातील पहिली 2 प्रकरणं नोंदवली गेली आहेत? तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, राजस्थान. योग्य उत्तर आहे कर्नाटक. भारतातील कर्नाटक मध्ये ओमिक्रॉनची 2 प्रकरणं आढळून आली. नेक्स्ट, 2017 ते 19 या कालावधीमध्ये 7वा डॉक्टर MS स्वामीनाथन पुरस्कार कोणी जिंकला आहे? प्रखर कुमार, निशांत शर्मा, V प्रवीण राव, शिखर अग्रवाल. योग्य उत्तर आहे शिखर अग्रवाल. प्रोफेसर जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाचे कुलगुरू V प्रवीण राव यांनी 2017-18 या कालावधीमध्ये 7वा डॉक्टर SM स्वामीनाथन पुरस्कार जिंकला. नेक्स्ट, फॉर्च्यून इंडिया 50 सर्वात शक्तिशाली महिलाच्या यादीत कोण अव्वल आहे? प्रियंका चोप्रा, निर्मला सीतारामन, नीता अंबानी, गीता गोपीनाथ. योग्य उत्तर आहे निर्मला सीतारामन. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन फॉर्च्यून इंडिया 50 मधील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत शीर्षस्थानी आहेत, तर रिलायन्सच्या नीता अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नेक्स्ट, पेटीएम्स बँक लिमिटेडने एक राष्ट्र एक कार्ड ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून एक कार्ड लॉन्च केले आहे. त्याचे नाव काय आहे? पेटीएम ट्रान्स कार्ड, पेटीएम टाइम कार्ड, पेटीएम ट्रॅव्हल कार्ड, पेटीएम ट्रान्झिस्ट कार्ड. योग्य उत्तर आहे पेटीएम ट्रान्झिस्ट कार्ड.
पेटीएम्स बँक लिमिटेडने एक राष्ट्र एक कार्ड ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून पेटीएम ट्रान्झिट कार्ड हे लॉन्च केले आहे. नेक्स्ट, भारतात राष्ट्रीय अपस्मार दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 17 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे 17 नोव्हेंबर. भारतात एपिलेसी फाउंडेशनद्वारे दरवर्षी 17 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय अपस्मार दिन साजरा केला जातो, ज्यामुळं एपिलेसी बद्दल जागरूकता निर्माण होते. नेक्स्ट, दुष्काळाशी जुळवून घेण्यासाठी प्रादेशिक कृती आराखडा कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? ब्रिक्स, G20, आसियान, BIMSTEC. योग्य उत्तर आहे आसियान. युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया पॅसिफिकनं दुष्काळाशी जुळवून घेण्यासाठी एशियन प्रादेशिक कृती योजना सुरू केली आहे. नेक्स्ट, NTPC सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि NTPC लिमिटेड यांनी गॅस आधारित ऊर्जेसह अक्षय ऊर्जा आणि इतर स्वच्छ ऊर्जा निर्मिती आणि साठवणीसाठी एक सामंजस्य करार केला आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ड्युअरेशन योजना सुरू केली आहे? झारखंड, बिहार, ओडिसा, पश्चिम बंगाल. योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ड्युअरेशन म्हणजे दारापाशी रेशन या योजनेचं उद्घाटन केलं आहे. नेक्स्ट, गोवा 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात कोणता चित्रपट प्रदर्शित केला जाईल? लिमिटेडने अक्षय ऊर्जेची निर्मिती आणि साठवणूक करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे? SJVN लिमिटेड, IOCL, NHPC लिमिटेड, पॉवर ग्रीड. योग्य उत्तर आहे IOCL. सूरराय पोत्रू, जुनगल, सर्व पत्ता परंपराय, जय भीम. योग्य उत्तर आहे कुझुनगल. गोव्यातील 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात तमिळ चित्रपट कुझुंगल प्रदर्शित केला जाईल. नेक्स्ट, 2021 मध्ये कोणते शहर 82वी अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषद आयोजित करत आहे? शिमला, गुरुग्राम, लखनौ, नवी दिल्ली. योग्य उत्तर आहे शिमला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिमला, हिमाचल प्रदेश इथं 2 दिवसीय 82व्या अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषदेचं उद्घाटन केलं. द डिस्पोटर हाऊ विश्वनाथ प्रताप सिंग शॉक इंडिया पुस्तकाचे लेखक कोण? आदिल हुसेन, जयदीप हार्डीकर, मुकेश बत्रा, देवशीष मुखर्जी. योग्य उत्तर आहे देवशीष मुखर्जी. देवशीष मुखर्जी यांनी द डिस्पेटर हाऊ विश्वनाथ प्रताप सिंग शुक इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे. नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल RBI कोणत्या बँकेला 1 कोटी रुपयाचा दंड ठोठावते? HDFC, PNB, ICICI, SBI. उत्तर आहे SBI. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI न स्टेट बँक ऑफ इंडिया SBI वर किंवा बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 19च्या उपकलम 2चं उल्लंघन केल्याबद्दल 1 कोटी रुपयाचा आर्थिक दंड ठोठावला आहे. नेक्स्ट, आयुर्वेद पर्व 2021 या 3 दिवसीय कार्यक्रमाचं उद्घाटन करणाऱ्या आयुष राज्यमंत्र्याचे नाव सांगा? पियुष गोयल, मुंजपारा महेंद्रभाई, अजय सिंग, आनंद महतो. उत्तर आहे मुंजपारा महेंद्रभाई. आयुष मुंजपारा राज्यमंत्री महेंद्रभाई यांनी नवी दिल्लीत आयुर्वेद पर्व 2021चं उद्घाटन केलं. नेक्स्ट, कोणत्या देशानं सामान्य जनतेला चामड्याचे कोट परिधान आणि विक्रीवर बंदी घातली? उत्तर कोरिया, जपान, दक्षिण कोरिया, चीन. उत्तर आहे उत्तर कोरिया. उत्तर कोरिया लेदर जॅकेट स्ट्रेच कोटवर बंदी लादत आहे, जेणेकरून सामान्य लोक त्यांचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या शैलीची कॉपी करू नये. नेक्स्ट, 2021 इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे? एक्सेलसेन, व्हिक्टर एक्सेलसेन, लिन डॅन. योग्य उत्तर आहे व्हिक्टर एक्सेलसेन. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या व्हिक्टर एक्सेलसेननं
अंतिम फेरीत सिंगापूरच्या लोह किन ऊचा पराभव करून इंडोनेशिया ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद हे पटकावलं. नेक्स्ट, कोणत्या शहरात प्रथमच 57 नोरोव्हायरसचे संशयास्पद रुग्ण आढळले आहेत? अदुप्पझा, अलक्कड, एर्नाकुलम, त्रिशूर. योग्य उत्तर आहे त्रिशूर. सेंट मेरी कॉलेज त्रिशूरच्या वसतिगृहात 54 विद्यार्थी आणि 3 कामगारांसह 57 लोकांना नोरोव्हायरस संसर्ग झाल्याची माहिती आहे. नेक्स्ट, कॉलिन्स डिक्शनरीनं 2021 चा शब्द म्हणून कोणता शब्द निवडला आहे? NFT, क्वांट, वॅक्स, लस. योग्य उत्तर आहे NFT. कॉलिन्स डिक्शनरीनं लाखो डॉलर्समध्ये विकू शकणाऱ्या डिजिटल टोकन्समध्ये रुची वाढवल्यानंतर NFT हा शब्द वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून निवडला आहे. नेक्स्ट, बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांमध्ये भारतातील बहुआयामी दारिद्र्य राज्य कोणते राज्य निवडले गेले? बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे बिहार. बिहारला 51.91% लोकसंख्येसह बहुआयामी दारिद्र्याची सर्वोच्च पातळी असलेलं राज्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. नेक्स्ट, पॅलेस्टिनी लोकांसह आंतरराष्ट्रीय एकता दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 30 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे 29 नोव्हेंबर. पॅलेस्टिनी लोकांसह आंतरराष्ट्रीय एकता दिवस 29 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. नेक्स्ट, कोणते भारतीय राज्य भारतातलं पहिलं सायबर तहसील सुरू करणार आहे? केरळ, बिहार, UP, MP. योग्य उत्तर आहे MP. मध्य प्रदेश मंत्रिमंडळानं मध्य प्रदेश राज्यात सायबर तहसील तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नेक्स्ट, झेक प्रजासत्ताकाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पेट्र फियाला, आंद्रेज बाबीज, मिलोस झेमन, जुआन कार्लोस. योग्य उत्तर आहे पेट्र फियाला. झेकचे अध्यक्ष मिलोस झेमन आणि मध्य व उजव्या आघाडीचे नेते पेट्र फियाला यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या देशात ओमिक्रॉन प्रथम सापडला आहे? जर्मनी, दक्षिण आफ्रिका, इस्रायल, फ्रान्स. योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. ओमिक्रॉन कोविड प्रकार पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला आणि आता या देशाला USA, कॅनडा, UK आणि इतर अनेक युरोपियन राष्ट्रांसह अनेक देशांकडून प्रवास बंदी ही सहन करावी लागत आहे. कोणत्या राज्याने वाहनावर हिरवा कर लावण्यासाठी मोटार वाहन कर सुधारणा विधेयक 2021 मंजूर केले आहे? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब. योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश विधानसभेनं मोटार वाहन कर सुधारणा विधेयक 2021 मोटार वाहनावरील कर वाढवण्यासाठी आणि वार्षिक 409.58 कोटी निव्वळ अतिरिक्त महसुलासाठी मंजूर केले. नेक्स्ट, बहुआयामी गरिबी निर्देशांकामध्ये भारतातील सर्वात कमी गरीब राज्य म्हणून कोणते राज्य निवडले गेले? तमिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ. योग्य उत्तर आहे केरळ. केरळ हे 0.71%, गोवा 3.76%, सिक्कीम 3.82%, तमिळनाडू 4.89% आणि पंजाब 5.59% हे भारतातील शीर्ष 5 सर्वात कमी दारिद्र्य असलेले राज्य म्हणून क्रमवारीत आहेत. नेक्स्ट, फिफा विश्वचषक 2022 साठी कोणते 2 संघ पात्र ठरतील? अर्जेंटिना, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, इटली आणि पोर्तुगाल, फ्रान्स आणि ब्राझील. योग्य उत्तर आहे इटली आणि पोर्तुगाल. युरोपसाठी 2022 विश्वचषक पात्रता फेरी ड्रॉ अशा प्रकारे ठेवण्यात आला आहे की पोर्तुगाल आणि इटलीमध्ये फक्त एकच संघ कतार येथे होणाऱ्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये प्रवेश करेल. याचा अर्थ सध्याच्या युरोपियन चॅम्पियन इटली फुटबॉल मधील सर्वात मोठा स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो पुढील वर्षी होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकातून बाहेर राहणार आहे. नेक्स्ट, नॅशनल कॅडेट्स कॉर्पसने आपल्या स्थापनेच्या 73वा वर्धापन दिन कोणत्या तारखेला साजरा केला? 27 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर. योग्य उत्तर आहे
28 नोव्हेंबर. नॅशनल कॅडेट कॉर्प्सने 28 नोव्हेंबर 2021 रोजी आपला 73वा वर्धापन दिन साजरा केला आहे. नेक्स्ट, UAEचे अहमद नासिर अल रायसी यांनी कोणत्या पोलीस संघटनेचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली? CBI, CARFT, इंटरपोल, CAPF. योग्य उत्तर आहे इंटरपोल. नॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन किंवा इंटरपोल इस्तंबूल तुर्की येथे वार्षिक आमसभा आयोजित केली होती. नेक्स्ट, कोणत्या योजनेसाठी वित्त मंत्रालयानं 10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला आहे? मनरेगा, PMJDY, नीति आयोग आणि PMJDY. योग्य उत्तर आहे मनरेगा. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या नुसार मनरेगाला अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी संपल्याने अर्थ मंत्रालयाने मनरेगा योजनेसाठी अंतिम उपाय म्हणून 10,000 कोटी अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे. नेक्स्ट, बॅलन डी'ओर 2019 पुरस्कार कोणी जिंकला आहे? काका, लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो, लुका मॉड्रिक. योग्य उत्तर आहे लिओनेल मेस्सी. लिओनेल मेस्सीनं 2019चा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला होता, जो फुटबॉलमधील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित वैयक्तिक पुरस्कारांपैकी एक आहे, जो दरवर्षी फ्रेंच न्यूज मॅगझिन फ्रान्स फुटबॉलद्वारे दिला जातो. नेक्स्ट, भारताने शहरी भागातील प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कोणत्या वित्त संस्थेसोबत $300 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे? IMF, WB, EBRD, ADB. योग्य उत्तर आहे ADB. भारत सरकार आणि ADB म्हणजे आशियाई विकास बँक यांनी 13 राज्याच्या शहरी भागात प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी $300 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री कोण आहेत? G. किशन रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला, अश्विनी वैष्णव, अनुराग ठाकूर. योग्य उत्तर आहे पुरुषोत्तम रुपाला. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी फिशरीज बिझनेस इन्क्युबेशन सेंटर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशातील पहिल्या प्रकारच्या समर्पित व्यवसाय इन्क्युबेटरचे उद्घाटन केले. नेक्स्ट, कोणत्या नेत्याची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळली जाते? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, ज्योतिराव फुले, दयानंद सरस्वती. योग्य उत्तर आहे भीमराव रामजी आंबेडकर यांची. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळली जाते. लाखो अनुयायी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईला चैत्यभूमी या ठिकाणी जमतात. नेक्स्ट, लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन ही चंद्रावरची संयुक्त मोहीम आहे, ज्यामध्ये कोणत्या 2 देशाचा समावेश आहे? भारत इस्रायल, भारत फ्रान्स, भारत जपान, भारत रशिया. योग्य उत्तर आहे भारत जपान. भारतीय आणि जपान अंतराळ संस्था ध्रुवीय प्रदेशाचा शोध घेण्याच्या उद्देशाने चंद्रावर संयुक्त मोहीम सुरू करण्याची योजना आखत आहे. लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या मिशनमध्ये भारतीय चंद्र लँडर आणि जपानी रोवर यांचा समावेश असेल. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी ने सिडली डायलॉग मध्ये या मिशनचा खुलासा केला आहे. नेक्स्ट, शाहीन 1A हे कोणत्या देशाचे भूपृष्ठावरून क्षेपणास्त्र आहे? भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश. योग्य उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्ताननं स्वदेशी विकसित केलेल्या शाहीन 1A पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. चाचणीचं उद्दिष्ट शस्त्रास्त्र प्रणालीचं विशिष्ट डिझाईन आणि तांत्रिक बाबीचं पुन्हा प्रमाणीकरण करण्यासाठी होतं. शाहीन 1A हे शाहीन 1 हप्त 4 क्षेपणास्त्राचा विस्तारित श्रेणी प्रकार आहे, ज्याचा पल्ला अंदाजे 900 किलोमीटर आहे. नेक्स्ट, कोणत्या देशानं अलीकडेच फ्युचर सोल्जर आधुनिकीकरण योजना सुरू केली? USA, UK, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स. योग्य उत्तर आहे UK.
युनायटेड किंगडमनं नुकतंच जगामध्ये आपलं लष्करी अस्तित्व वाढवण्याच्या उद्देशानं आपल्या फ्युचर सोल्जर आधुनिकीकरण योजनेचं अनावरण केलं. देशानं लष्करी सेवा देणारं मनुष्यबळ आणि शस्त्रास्त्रामध्ये भविष्यातील गुंतवणूक सुधारण्यासाठी योजना जारी केल्या आहेत. देशाच्या संरक्षण मंत्रालयानं पुढील दशकात 8.6 अब्ज पाऊंड म्हणजे 11.46 अब्ज डॉलर किमतीच्या लष्करी उपकरणामध्ये अतिरिक्त गुंतवणुकीची घोषणा केली. नेक्स्ट, कॅरिरियाविस मॅटर ज्याचे जीवाश्म आता सापडले आहेत ते 115 दशलक्ष वर्ष जुने होते. डॅश डॅश प्रजाती आहे. सरपटणारे प्राणी, कीटक, वनस्पती, पक्षी. योग्य उत्तर आहे पक्षी. सुमारे 115 दशलक्ष वर्षापूर्वी आजच्या ब्राझीलमध्ये कॅरिरियाविस मेटर राहत होता. ते क्रिटेशियस काळात जगत होते जेव्हा महाखंड गोंडावणा ज्यामध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि भारत समाविष्ट नंतर विभाजित होते. गोंडावणा विभाजित होते. नुकतेच ब्राझीलच्या सिएरा येथील पेंड्रा ब्राका माइन येथील कॅस्टो फॉर्मेशन मधून कॅरिरियाविस मॅटरचे काही पिस असलेला वेगळा उजवा पाय जीवाश्म अवशेष सापडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण 25 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.